राष्ट्रवादीने मराठवाड्यामध्ये पुकारलेल्या जेलभरो आंदोलनासाठी पक्षानं सारी ताकद आज पणाला लावली। अजित पवार, सुनील तटकरे सोडले तर राज्यात पक्षाचे सगळे बडे नेते आज मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यांमध्ये रस्त्यावर उतरले। सकाळी 11च्या सुमारास औरंगाबादच्या करमाळा नाक्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जनावरं रस्त्यावर आणून औरंगाबाद जालना महामार्ग रोखून धरला, तर लातूरच्या तहसील कार्यालयापुढे रास्ता रोको करून आणि नंतर ठिय्या मांडून हे जेलभरो आंदोलन करण्यात आलं। शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर, चाकूर, निलंग्यासह इतर ठिकाणी सुद्धा जेलभरो आंदोलन झालं। सरकारने दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या समस्या सोडवल्या नाहीत तर भविष्यामध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। तिकडे जालन्यामध्ये खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचं आंदोलन झालं। अर्थात रास्ता रोको करून बीड जालना रस्त्यावरची वाहतूक सुद्धा थांबवली गेली। नांदेड शहरातून बाहेर जाणाऱ्या सगळ्या महामार्गावर राष्ट्रवादीनं आज एल्गार केला, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी झाली। हिंगोलीतल्या कळमनुरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रेडे घेऊन यावेळी रस्त्यावर उतरले आणि यावेळी माजी खासदार शिवाजी मानेंनी सरकार विरोधी निदर्शनांचं नेतृत्व केलं। तर उस्मानाबादमध्ये आयुर्वेदिक महाविद्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनाचं नेतृत्व माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी केलं। या आंदोलनामध्ये उतरलेल्या सुमारे 5000 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले। नांदेड शहरामध्ये सगळ्याच महामार्गांवर राष्ट्रवादीचा रास्ता रोको आज झाला। शहरामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादीनं आंदोलन केल्यानं वाहतुकीची घडी विस्कटली। हिंगोलीमधल्या कळमनुरी तहसील समोर सुद्धा रास्ता रोको केला होता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।